नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्या व्हिडिओ चालले त्या म्हणजे माहिती अधिकार कायद्यासंदर्भात माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी आपण अभ्यासात आहोत। त्याच्यामध्ये कलम 1 ते कलम मला वाटतं 26 पर्यंत आपण डिटेल्स मध्ये माहिती घेतली। तर मित्रांनो, याच्या नंतर आता जी ही व्हिडिओ ही शेवटची व्हिडिओ असणार आहे आपली। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर बघा, कलम 27 समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार, त्याच्यानंतर कलम या ठिकाणी 28 सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार, सक्षम प्राधिकाऱ्यांचा नियम करण्याचा अधिकार। त्याच्यानंतर जो पुढचा कलम आहे कलम 29 नियम सभागृहापुढे ठेवणे, त्याच्यानंतर कलम 30 अडचणी दूर करण्याचा अधिकार आणि या कायद्यातील शेवटचा कलम म्हणजे कलम 31 निरसन माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील। आता हे शेवटचे जे काही 4-5 कलम राहिलेले आहेत त्याची आपण तपशीलवार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार। तर मित्रांनो, ही व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपले सगळे कलम आहे कायद्यातील तरतुदी पूर्ण अभ्यास कंप्लीट होऊन जाईल आपला। आणि याच्या संदर्भात बऱ्याचशा नागरिकांनी जर मागचे काही व्हिडिओ बघितले नसतील तर निश्चितच ते सगळे व्हिडिओ बघा, कारण की यातील या कायद्यातील तरतुदी खूप महत्त्वाच्या आहेत। बरेचसे नागरिक मला म्हणतात की प्रकरण निकाली निघत नाही, हे असं होतं, आमच्यावर अन्याय होतोय, पण अभ्यास यातील सगळ्यात महत्त्वाचा आहे। अभ्यास जरी कंटाळवाणा वाटला तर तुम्हाला एक सांगायची मजेशीर गोष्ट म्हणजे आता मी जवळजवळ सिरीज झाली, आठवडाभर जर आपली ही सिरीज सुरू आहे। या सिरीजवरती नागरिकांचे व्ह्यूअर्स तुम्ही जर पाहिलेत तर एका व्हिडिओला काहीतरी 50 व्ह्यूअर्स आहेत, एका व्हिडिओला काहीतरी 100 व्ह्यूअर्स आहेत। तर अशा प्रकारचे व्ह्यूज या व्हिडिओने येतात, कारण की हा अभ्यास थोडा कंटाळवाणा वाटतोय, परंतु हा अभ्यासक्रम अभ्यासल्याच्या नंतरची गोष्ट जी फायदेशीर होणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगतो की कोणत्याही प्रकारे कंटाळा न करता तुम्ही हा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थितरित्या बघा, माझे सगळे व्हिडिओ बघा आणि त्यातूनच तुम्हाला नंतर मग चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात होईल। तर कोणताही उशीर न करता शेवटची काही 4-5 कलम राहिलेली आहेत ती आपण तपशीलवार या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाहीये, तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक मारून ठेवा, म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नोटिफिकेशन जे आहेत सगळे माझे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्या होम स्क्रीनवरती तुम्हाला पहिल्या बघायला मिळतील। तर या ठिकाणी आपण मागे जाऊया आणि बघूया नेमका काय विषय आहे तो। तर मित्रांनो बघा, मागे स्क्रीनवरती दिसते ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल, परंतु तुम्ही सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा। तर बघा, कलम 27 समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार, त्याच्यामध्ये कलम 27 मध्ये पोटकलम 1 काय म्हणते, समुचित शासनाला या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील। पुढे बघा 2 मध्ये काय, विशेषतः आणि पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेला बाधा येऊ न देता या नियमांमध्ये पुढीलपैकी किंवा सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद करता येईल। तर नवीन तरतुदी करता येतील, तर त्याच्यामध्ये कोणत्या, तर क बघा, कलम 4 च्या पोटकलम 4 अन्वये ज्या प्रसार करायचा आहे अशा साहित्याच्या प्रसिद्धी माध्यमांच्या खर्च एवढी किंवा मुद्रणाच्या खर्च एवढी किंमत। पुढे बघा, कलम 6 च्या पोटकलम 1 अन्वये देय असलेली फी। पुढे बघा, कलम 7 ची पोटकलम 1 आणि 5 अन्वये देय असलेली फी। त्यानंतर अधिकारी कर्मचारी यांस कलम 13 च्या पोटकलम 6 अन्वये देय असलेले वेतन व भत्ते आणि कलम 16 च्या पोटकलम 6 खालील त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती। पुढे बघा, कलम 19 च्या पोटकलम 10 अन्वये दाखल केलेल्या आपल्याला निर्णय देतेवेळी यथास्थिती केंद्रीय माहिती आयोगाने किंवा राज्य माहिती आयोगाने अनुसरायची कार्यपद्धती। पुढे बघा, विहित करणे आवश्यक असेल अशी अथवा विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब। या ठिकाणी हा नियम करण्याचा भाग आहे की या बाबतीमध्ये नियम करू शकतो किंवा ही जी तरतुदी ते अपडेट करू शकतो। तर पुढे बघा 28 सक्षम प्राधिकाऱ्यास नियम करण्याचा अधिकार। सक्षम प्राधिकारी म्हणजे कोण, एक सक्षम म्हणजे अधिकृत जो असेल, अधिकृत म्हणण्यापेक्षा सक्षम म्हणजे पॉवरफुल जो असेल किंवा तो पात्र प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार सक्षम। तर पुढे बघा 1 या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील। पुढे बघा, विशेषतः आणि पुरोगामी अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारणतेस बाधा येऊ न देता या नियमांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद करता येईल। सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार, सक्षम प्राधिकाऱ्याचा म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्याचे सगळ्या तरतुदी करता येतील। कोणी आता जनमाहिती अधिकारी या कायद्यामध्ये बदल करू शकत नाही किंवा प्रथम अपील अधिकारी या तरतुदीमध्ये बदल करू शकत नाही किंवा ते अद्ययावत करू शकत नाही। याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी नियम करण्याचा अधिकार, बघा सक्षम प्राधिकरणाचा नियम करण्याचा अधिकार काय आहे, तर एक म्हणजे कलम 4 च्या पोटकलम 4 अन्वये ज्याचा प्रसार करायचा आहे अशा
साहित्याच्या प्रसिद्धी माध्यमांच्या खर्च एवढी किंवा मुद्रणाच्या खर्च एवढी किंमत। 2 कलम 6च्या पोटकलम 1 अन्वये देय असलेली फी, कलम 7च्या पोटकलम 1 अन्वये देय असलेली फी, अशा काही गोष्टी त्या आहेत। पुढे बघा कलम 29 नियम सभागृहापुढे ठेवणे। या माहिती देय कायद्यातील नियम सभागृहापुढे ठेवणे म्हणजे याच्यामध्ये काय तरतुदी आहे तर बघूया आपण वाचन करूया त्याचं। नंबर 1 बघा, या अधिनियमान्वये केंद्र सरकारने केलेले प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ते 17 सीन असताना एका सत्राने बनलेल्या अथवा 2 किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या अशा एकूण 30 दिवसांच्या कालावधीकरता ठेवला जाईल आणि पूर्वोक्त सत्राचे किंवा क्रमवर्ती सत्राच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर त्या नियमात कोणतेही फेरबदल करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे मैत्यांक्य झाले अथवा तो नियम करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांमध्ये मतंक्य झाले तर त्या मैत्यांक्य म्हणजे काही चर्चा झाली तर त्यानंतर तो नियम अशा फेरबदल केल्याच्या स्वरूपानंतर अंमलात येईल किंवा यथास्थिती मुळीच अंमलात येणार नाही। तथापि अशा कोणत्याही फेरबदलामुळे किंवा शून्यकरणामुळे तत्पूर्वी त्या नियमाखाली करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीची विधिग्राह्यते बाधा येणार नाही याची खातरजमा सुद्धा करायची की एखादा नियम बनवताना कोणत्याही कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन होते की नाही या सुद्धा बघायच्या गोष्टी असतात। तर पुढे बघा 2 या अधिनियमान्वये राज्य शासनाने केलेला प्रत्येक नियम तो अधिसूचित करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर राज्य विधानमंडळापुढे ठेवण्यात येईल। पुढे बघा कलम 30 अडचणी दूर करण्याचा अधिकार। हे सगळे कॉमन अधिकार आहेत जे कायद्यामध्ये किंवा अधिनियमामध्ये असतातच की त्याच्यात अपडेट करणे किंवा सुधारणा करणे किंवा एखादी अडचण आली ती दूर करणे। तर या तरतुदी कॉमन एक जनरल मी फक्त वाचन करतोय बघा। अडचणी दूर करण्याचा अधिकार या अधिनियमातील तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवली तर केंद्र सरकार राजपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आदेशाद्वारे ती अडचण दूर करण्यासाठी त्यास आवश्यक व इष्ट वाटेल अशा अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता येतील। मध्यंतरी मला वाटतं 150 शब्दांची मर्यादा ही माहिती अर्जात असली पाहिजे अशा प्रकारचा काहीतरी तो विषय होता। त्या संदर्भात राजपत्रामध्ये काही चेंजेस राजपत्र प्रसिद्ध करून काही कायद्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत। कायद्यामध्ये काही सुधारणा करायची असेल चेंजेस म्हणजे काय तर सुधारणा करायची असतील काही शब्द ॲडिशन करायचे असतील काही वगळायचे असतील तर असा राजपत्र प्रसिद्ध करून ते बदल घडवू शकतात। ओके परंतु अशा अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढता येणार नाही। या कलमान्वये काढलेला प्रत्येक आदेश तो काढण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल। पुढे बघा निरसन शेवटचा कलम आहे माहिती अधिकार कायद्यातील म्हणजे निरसन। माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम 2003-5 याद्वारे निरसन करण्यात येत आहे। तर असे हे कलम आपण पाहिले कलम 30 पाहिला कलम 31 पाहिला कलम 29 पाहिला त्याच्यानंतर यापुढे कलम 27 पाहिला आणि कलम 28 सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। बाकीची सगळी मागची जेवढी कलम आहेत महत्त्वाची ती आधीच आपण पाहिलेली आहेत त्यांच्या प्रॉपर सिरीज आपण तयार केलेले आहेत त्यांच्या व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्यांची मी एक माहिती अधिकार 2005 याची प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे म्हणजे 1 ते या ठिकाणी आपल्या जेवढ्या काही व्हिडिओ झाले आहेत म्हणजे कलम 1 पासून कलम हे 31 पर्यंत ते सगळ्या व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। तो डायरेक्ट फोल्डर तुम्ही घेतला तर सगळ्या व्यवस्थितरित्या ते बघू शकता। या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला तो सगळा फोल्डर देईन तिथून जाऊन तुम्ही तो सगळा अभ्यास बघू शकता। तर मित्रांनो ही शेवटची व्हिडिओ आहे या कलमांचा सिरीज संदर्भातील। बाकी नंतर आपला पाठपुरावा जो प्रत्यक्ष उदाहरणासह प्रत्यक्ष प्रकरणांसह आपला जो सुरू राहणार आहे तो जोरदार असणारच आहे। परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा एक नियम झाला आपण नियमांचा अभ्यास केला त्याच्यानंतर बरेचसे शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत या कायद्यासंदर्भात। आपण जेव्हा पत्रव्यवहार करतो जेव्हा आपण आर्ग्युमेंट करतो जेव्हा आपण बोलीभाषा वापरतो शासकीय कार्यालयामध्ये तेव्हा यांचा संदर्भ घेऊन बोललं पाहिजे जेणेकरून त्या अधिकाऱ्याला सुद्धा कळेल की हा कार्यकर्ता जो आहे हा किंवा जो माणूस आहे तो निश्चितच प्रॉपर अभ्यास करून आलेला आहे असाच कोणतरी आलेला नाही आहे। तर अशी आपण जर थोडीफार वागणूक ठेवली किंवा असा जर अभ्यास थोडाफार असेल आपला एकदम जास्त नाही आपला मी तुम्हाला म्हणतो की सखोल ह्या माहिती अधिकाराचा अभ्यास करा असं पण मी तुम्हाला सांगत नाही। आपला प्रकरण काय आहे प्रथम अपील मग त्या संदर्भात तुम्ही डिटेल्समध्ये माझे व्हिडिओ बघून घ्या आणि तेवढीच तयारी करून तुम्ही जा। तर मित्रांनो अशा प्रकारचे जर अभ्यासपूर्व तुम्ही काही गोष्टी केल्या तर 100% तुम्हाला चांगले रिझल्ट किंवा चांगले निकाल मिळायला निश्चितच मदत होईल। तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र।